रिक्षावाले पण सीपवरती चालवतात. असते दुसऱ्याची रिक्षा आणि चालवतो दुसरा कोण. अरे खूप फ्रॉड आहे यार. एवढा बघण्याची हे आहे, ते होणार पण हा आपल्याला थोडंसं कळायला पाहिजे की आपण कुठे कसं जातोय बस. सगळीकडे फ्रॉड आहे. आता काय म्हणणार, ट्रेन पण तर कुठे पनवेलमध्ये ते पागल म्हाताऱ्याने 18 वर्षाच्या मुलीला धक्का मारला हा मग कंपार्टमेंट मध्ये. इन्सिडेंट सगळीकडे होतात. रिक्षावाल्याचे पण ऍक्सिडेंट होत राहतात. रिक्षावाले पण छेडत राहतात पोरींना, टॅक्सीवाले पण छेडत राहतात. सगळीकडे तुम्ही फक्त डायरेक्ट जाऊन कंपनीवरती कारवाई करतात, ते चुकीचं आहे. तुम्ही त्या माणसावरती कारवाई करायला पाहिजे ज्या माणसामुळे ते घडलं. याच्यामुळे लोक कसे आपले पेट्रोल वगैरेला पण पैसे काढून घेतात. तर ऑफिसमध्ये घेतोय, लाईट बिल घेता घेता तेच ना. आता बॅचलर पोरं ह्याच्यामध्ये ना, ज्यांना आपण हे करतात ना, जे बॅचलर पोरं आहेत ना, ते लोक चांगले कमवतात. नाही तर ते लोक इंटरव्ह्यूला गेले ना, त्यांना 13-14 हजार पगार बोलतात. ह्याच्यामध्ये तर आपण अजून 20-25 हजार नुसतं 5 ते 6 तासात टाकतात. काय वाईट आहे. आणि बोलतात GST वगैरे देत नाही. GST तर आमच्या रॅपिडोमधून GST कट होतो. झाला का टायमावर? 2 मिनिट 283. कशी वाटली रॅपिडो सर्व्हिस? चांगली आहे. मी येते असं नॉर्मली. अच्छा, आपली कॉन्व्हर्जेशन मी माझ्या पेजवरती टाकू शकतो ना, हां हां इंस्टाच्या? या ठीक आहे, थँक्यू.